आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन। मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला दिली भेट। पालकमंत्री दीपक केसरकरांनीही लावली उपस्थिती। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मारहाण। या घटनेच्या निषेधार्थ घाट नांदूर बंदची हाक। रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या अभिनंदनाचे झळकले बॅनर। कार्यकर्त्यांनी निकालाआधीच लावले विजयाचे बॅनर। मध्य नागपुरात मतदानानंतर राडा। गैरसमजातून अतिरिक्त ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर हल्ला। परिसरात तणावाची स्थिती। अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणी एकाला अटक। रायपूरवरून एकाला अटक। शाहरुख खानकडून 50 लाखांच्या खंडणीची केली होती मागणी। भाजप नेते सुनील कांबळे विरोधात पोलिसात तक्रार। मतदारांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप। पुण्याच्या खडक पोलीस स्थानकात तक्रार दाखल। गिरगावात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 ते 10 जणांकडून एकाला मारहाण। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यात मतदानावेळी 33 ईव्हीएम मशीन पडल्या बंद। मॉक पोल दरम्यान 52 मतदान यंत्रही पडली बंद। मात्र मतदानावर फारसा परिणाम नाही। श्रीनगरमधील तापमान शून्याच्या खाली। तापमान 0.7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली। यंदा पहिल्यांदाच शून्याच्या खाली तापमानाची नोंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।